एखादा माणूस किती साधा असावा, तोही पंतप्रधान पदावर असलेला माणूस। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री। त्यांच्या या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले जातात। पंतप्रधानपदी असतानाही त्यांनी कधीच सरकारी गाडीने प्रवास केला नाही। त्यांच्या मुलानं एकदा सरकारी गाडी वापरली होती तेव्हा त्यांनी किलोमीटरच्या हिशोबाने सरकारकडे पैसे परत जमा केले होते। इतकंच काय, उन्हाळ्याच्या दिवसात सरकारकडून शास्त्रीजींच्या घरात एक कूलर बसवण्यात आला होता, पण नको त्या सवयी लागतील असं म्हणून त्यांनी तो कूलरही सरकारकडे परत पाठवला होता। 1965च्या दरम्यान देशाने मोठ्या दुष्काळाचा सामना केला, तेव्हा शास्त्रीजींनी देशातल्या नागरिकांना एक वेळचा उपवास करण्याचं आवाहन केलं होतं आणि विशेष म्हणजे शास्त्री यांनी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबाला उपवास करायला लावला होता। गरिबीचे चटके सोसलेल्या शास्त्रीजींनी त्यांनी कधीच स्वतःचे जुने कपडे टाकून दिले नव्हते। जुन्या कपड्यांपासून ते हातरुमाल बनवून घ्यायचे। पंतप्रधान पदावर असताना देखील शास्त्री यांनी कधीच त्यांच्या पत्नीसाठी महागडी साडी खरेदी केली नव्हती। हे असे त्यांच्या साधेपणाचे किस्से तुम्ही ऐकले असतील। 1956 मध्ये तमिळनाडूमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 142 जणांचा मृत्यू झाला होता। तेव्हा या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्री यांनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता। असे प्रामाणिकपणाचे किस्सेही तुम्ही वाचले असतील। पण एक किस्सा तुम्हाला माहित नसेल, तो म्हणजे जेव्हा लाल बहादूर शास्त्रीजी खासदार होते तेव्हा त्यांना जे मानधन मिळायचं ते मानधन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरायचं नाही आणि म्हणून त्यांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन करायला सुरुवात केली होती। हो, शास्त्रीजी गृहमंत्री पदावरती असताना त्यांचे माहिती अधिकारी म्हणून रुजू असलेले कुलदीप नय्यर यांनी बियॉन्ड द लाईन्स या त्यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहिलाय। कुलदीप नय्यर असं लिहितात की लाल बहादूर शास्त्री खासदार असताना त्यांना घर खर्च भागवणं कठीण जात असायचं आणि त्यावेळी खासदारांना पगारही तुटपुंजा होता। त्यामुळे घर खर्चाला अतिरिक्त पैसे कसे जमवायचे या विवंचनेत शास्त्रीजी होते। त्यावेळी कुलदीप नय्यर यांनी त्यांना वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करण्याचा सल्ला दिला। त्यासाठी शास्त्रीजी राजी झाले। त्यांचा पहिला लेख हा नेहरूंवर, अर्थातच त्यांची प्रशंसा करणारा होता। शास्त्रीजींचा दुसरा लेख त्यांचे आदर्श लाला लजपत राय यांच्यावरती होता। त्यांनी तिसरा लेख लिहिण्यापूर्वीच म्हणजे 1962च्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या भुवनेश्वर इथं झालेल्या बैठकीमध्ये नेहरूंना पक्षघाताचा झटका आला। शास्त्रीजींना मंत्रिमंडळात गृहमंत्री पद देण्यात आलं। गृहमंत्री पदावर आल्यानंतरही त्यांनी वृत्तपत्रांमध्ये लिखाण सुरूच ठेवलं होतं। त्यांचा लेख दक्षिणेतल्या द हिंदू, पूर्वेतल्या अमृत बाजार पत्रिका, उत्तरेतल्या हिंदुस्तान टाइम्स आणि पश्चिमेतल्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी छापून यायचा। त्यांना प्रत्येक लेखासाठी प्रत्येक वर्तमानपत्र महिन्याला प्रत्येकी 500 रुपये द्यायचं। याप्रमाणे महिन्याला 2000 रुपये त्यांना मिळायचे। या अतिरिक्त 2000 रुपये उत्पन्नाचा त्यांना फार फायदा व्हायचा। त्यातून शास्त्रीजींच्या अतिरिक्त घर खर्च भागायचा। पुढे बरीच वर्ष शास्त्रीजी स्तंभ मालिका चालवायचे। पुढे ते देशाच्या पंतप्रधान पदावरती रुजू झाले। पंतप्रधान पदावर असतानाही शास्त्रीजी पाय जमिनीवर ठेवूनच वागायचे। 1965ची गोष्ट आहे। एके दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी गेले होते। त्यांच्याबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी आणि इतर काही महत्त्वाची लोक होती। गिरणी पाहिल्यानंतर लाल बहादूर शास्त्री गिरणीच्या गोदामात गेले। तिथं त्यांनी साड्या दाखवायला सांगितलं। गिरणी मालक आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी एकापेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या। शास्त्रीजींनी त्या साड्यांची किंमत विचारली। त्या गिरणी मालकाने 2 साड्यांच्या किमती सांगितल्या। एकाची 800 रुपये आणि दुसऱ्या साडीची 1000 रुपये। शास्त्रीजी म्हणाले, या खूपच महाग साड्या आहेत, कमी किमतीच्या साड्या दाखवा। मालकाने एक साडी 500 रुपयाची आणि दुसरी 400 रुपयांची साडी दाखवली। शास्त्रीजींना त्याही साड्या खूप महाग वाटल्या। ते म्हणाले की याही साड्या खूप महाग आहेत, माझ्यासारख्या गरीबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेन। यावर तो गिरणी मालक म्हणाला, वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसं काय म्हणता येईल? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देणार आहोत। त्यावर शास्त्रीजींनी ते भेट स्वीकारण्यासाठी नकार दिला। यावर तो गिरणी मालक अधिकाराच्या वाणीने म्हणाला, आमच्या पंतप्रधानांना भेट देणं हा आमचा अधिकार आहे। त्यावर शास्त्री म्हणाले की मान्य आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की जी वस्तू मी खरेदी करू शकत नाही ती वस्तू मी भेट म्हणून स्वीकारून आपल्या पत्नीला देऊ। मी पंतप्रधान असलो तरीही गरीबच आहे। तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा, मी ऐतपतीप्रमाणे साडी खरेदी करेन। गिरणी मालकाच्या साऱ्या विनवण्या व्यर्थ गेल्या आणि शेवटी देशाच्या पंतप्रधानांनी स्वतःच्या पैशात स्वस्त साड्याच खरेदी केल्या। आणखी एक सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे अलिप्तवादी राष्ट्रांची चळवळ, अर्थातच नामचं अधिवेशन इजिप्तची राजधानी कैरो इथं आयोजित करण्यात आलं होतं। भारत नामचं नेतृत्व करत होता। त्यावेळी पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री। या अधिवेशनाला त्यांनी उपस्थिती लावली। त्यांच्या मुक्कामाची सोय हिल्टन नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली होती।
पण शास्त्रीजींना बाहेरचं जेवण आवडत नसायचं आणि म्हणून त्यांनी आपल्यासोबत एक स्टोव्ह नेला होता. त्या छोट्याशा स्टोव्हवर ते स्वतःचं जेवण बनवायचे. कुलदीप नय्यर तेव्हा UNIचे रिपोर्टर म्हणून तो दौरा कव्हर करत होते. त्यांनाही शास्त्रीजींचा हा साधेपणा विलक्षण भावला. त्यांनी भारताचा पंतप्रधान स्वतःचं जेवण स्वतः बनवतो अशी बातमी पब्लिश केली. पण प्रत्यक्षात या बातमीचे परिणाम उलट झाले. भारताच्या पंतप्रधानांच्या या कृतीने हॉटेलच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाल्याचं सांगत हिल्टन हॉटेल व्यवस्थापनाने शास्त्रीजींना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. मात्र इजिप्तचे तत्कालीन पंतप्रधान नासेर यांच्या मध्यस्थीमुळे ते प्रकरण थांबलं होतं. असो, पुढे ताश्कंतच्या दौऱ्यावर गेले असताना लाल बहादूर शास्त्री यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. मात्र गृहमंत्री, पंतप्रधान सारख्या सर्वोच्च पदांवर गेलेल्या शास्त्रींचा बँक बॅलन्स अगदी शून्य होता. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते कामराज यांनी कुलदीप नय्यर यांना फोन केला. फोन करून शास्त्रीजींच्या पश्चात आर्थिक परिस्थितीबाबत विचारणा केली. शास्त्रीजींनी आयुष्यभरात काहीच कमावलं नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे उदरनिर्वाहाची पुरेशी सोयही नव्हती हे ऐकून कामराज यांना धक्काच बसला. कामराज यांनी दुसऱ्याच दिवशी विशेष कायदा पारित करून माजी पंतप्रधान शास्त्रीजींच्या कुटुंबाला राहण्याची मोफत सोय केली आणि माजी पंतप्रधानांची पेन्शन त्यांच्या पत्नीला लागू करण्याचं विधेयक मंजूर करून घेतलं. हे साधेपणाचे किस्से ऐकून आजच्या पिढीला असा माणूस होऊन गेला यावर विश्वासही बसणार नाही. पण हो, असेच होते शास्त्रीजी. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच किस्स्यांसाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.